जेवणानंतर तोंडाची चव वाढवणारा आणि तोंडाला ताजेपणा देणारा मुखवास आता बाहेरून आणण्याची गरज नाही. घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीतसुद्धा आपण तो बनवू शकतो. आता मुखवास म्हटलं की त्याच्यामध्ये बरेच आपण वस्तू म्हणजे पदार्थ वापरत असतो जे आपल्या रेसिपीसाठी लागतात. पण प्रत्येकी पदार्थामध्ये कोणता ना कोणता तरी गुणधर्म असा आहे की जो आपल्या शरीराला फायदेशीर असतो. पण बऱ्याच वेळेस आपला प्रत्येकच इन्ग्रेडियंट जो आहे तो खाल्ला जात नाही. पदार्थ जो प्रत्येकी वेळी आपण एक एक पदार्थ घेऊन खाऊ शकत नाही. त्यामुळे फायदा असा होतो की आपण सगळे पदार्थ मिक्स करतो आणि त्यातून आपल्या शरीराला प्रत्येक पदार्थापासून कोणता तरी गुणधर्म मिळत असतो. त्यामुळे मुखवासाचा असा फायदा आहे आणि तो बाहेरून आणण्यापेक्षा जर घरी साध्या सोप्या पद्धतीत केला तर कितीच बरं भारी. तर तुम्ही साहित्य बघितलंच. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हाय, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. आता हे प्रत्येक जे आपण जे पदार्थ घेतले रेसिपीसाठी जे साहित्य वापरलं ते प्रत्येकी एक एक भाजून घ्यायचं आहे. आता इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता, तो गरम झालेला आहे. आता मस्त असा प्रत्येक पदार्थ छान असा सुगंध वास येईपर्यंत, पण हा पदार्थ भाजताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची, हाय ठेवायची नाही, जेणेकरून ते पटकन करपतील किंवा अगदीच जास्त म्हणजे जो असा करपलेला वास आहे तो त्याला बसणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपण ते पॅन गरम करून घ्यायचा, नंतर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आणि प्रत्येक इन्ग्रेडियंट्स हा लो गॅसवरती भाजून घ्यायचा. आता हे बघा, मस्त मी अशी सगळ्यात पहिल्यांदा 1 वाटी जी मी बडीशोप घेतली होती ती मस्त भाजून घ्यायची. आता बरेच जण काय करतात, ह्यातले काही जे पदार्थ आहेत ते भाजून घेतात आणि काही अर्धे ते कच्चेच वापरतात. तसं केलं ना तरीसुद्धा चालतं. आणि जेव्हा आपण आता ही मस्त अशी भाजून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा आपण पॅनमध्ये टाकली तेव्हा ती पूर्ण हिरवीगार होती, पण आत्ता थोडासा पिवळसर असा कलर आपला झालेला आहे. तर इथे आपली बडीशोप भाजून झालेली आहे, ही सुद्धा आपण काढून घेऊया. मस्त ताटामध्ये काढून घ्यायची आणि होईल ना तो जेवढी आपल्याला पातळ, त्याच्यामध्ये जी घाम असतो म्हणजे जे गरम पदार्थ असतो त्याला पटकन घाम येतो. त्यामुळे शक्यतो ते एक जागी न ठेवता त्यातून जो प्रत्येक पदार्थ आपल्याला भाजायचा आहे तो काढून घ्यायचा आणि असा पसरवून ठेवायचा, जेणेकरून त्यातली वाफ लगेच निघून जाईल. तो पदार्थ थंड होईल आणि त्याचा जो कुरकुरीतपणा आहे तो टिकून राहील. त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि मग ते थंड होतं आणि त्याला शक्यतो घाम येत नाही त्याला. आता जे मी तिळं घेतले, तिळंसुद्धा 1 वाटी घेतलेल्या, प्रमाण मी सांगितलेलं आहे. शक्यतो प्रत्येकी पदार्थाचं प्रमाण हे 1 वाटी आहे. काही पदार्थ आहे जे तिखट जास्त प्रमाणात, ओवा हा तिखट असतो त्यामुळे तो कमी घेतलेला आहे. तर इथे मी 1 वाटी तिळं घेतले. आत्तापर्यंत 1 वाटी बडीशोप घेतली. आता 1 वाटी तिळंसुद्धा व्यवस्थित असे खरपून मस्त भाजून घ्यायचे. तिळं भाजले की तडतड वाजतात, त्यामुळे तसे जर भाजले की लगेच काढून घ्यायचे. तर इथे आपले तिळंसुद्धा मस्त असे खरपूस भाजून झालेले आहेत. हे सुद्धा काढून घेऊया आणि हे सुद्धा आपण ताटात ओतून घेतलं की पसरवून घ्यायचे, जेणेकरून ते थंड होतील आणि त्याची वाफ जी आहे, गरमपणा तो निघून जाईल. आता हे व्यवस्थित असे मी पसरवून घेते. आता इथे 1 वाटी हुलगे घेतलेले आहेत. हे सुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे, पण प्रत्येकी गॅस हा भाजताना लोच ठेवायचा. आता हे मस्त भाजून घ्यायचे. आता आपले हुलगे भाजून झाले की त्याच्यामध्ये मी 1 छोटीशी वाटी ओवा टाकल्या. ओवा जास्त प्रमाणात नाही वापरायचा, कारण त्याला तिखटपणा असतो, त्यामुळे आपला मुखवास जास्त तिखट होईल. आणि 2 ते 3 चमचे काळे तीळ वापरलेले आहेत. आता हे सगळं एकत्रित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे. हे सुद्धा काढून घेऊया. आता इथे प्रत्येक साहित्य आपण काढून घेतलं आणि व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे. आता हे जे सगळं आपण घेतलं ते व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं. आता याच्यामध्ये ना थोडीशी हळद किंवा थोडंसं मीठ टाकलं ना, ह्याला अजून जास्त छान चव येते. तर इथे आपला मस्त असं तयार झालेला आहे जो साधा मुखवास आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना की जेवणानंतर 1 चम्मच जरी खाल्लं ना तरीसुद्धा जेवणाची अशी चव येते तोंडाला. आणि जो आपण बऱ्याचदा कसं होतं की जेवण केलं आणि तो तसंच पाणी पिलं वगैरे की तोंडाचा वास येतो, तो वाससुद्धा आपला जो मुखवास आहे ना त्याने बंद होऊन जातो. आता हे बघा, मी
तसंसुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि आता हे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा सगळा मुखवास टाकून घ्यायचा. आणि खूप जास्त अशी पावडर नाही, पण ज्यांना जर चावतच नाही आहे ना त्यांनी पावडर केली ना तरीसुद्धा चालेल. आणि ज्यांना थोडंसं असं भरड हवं आहे त्यांनी भरड काढून घ्यायची. आता इथे मी शक्यतो पहिल्यांदाच मीठ टाकायला, पण मी विसरली होते, त्याच्यामुळे परत भांडं उघडलं, परत त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि परत असं भरडून, म्हणजे जास्त खूप बारीक नाही पण अशी भरड काढून घेतली. हे बघा, तर इथे तयार झाला आपला मस्त असा मुखवास, जो की तुम्ही आधी जसा आपण अख्खा ठेवला तोसुद्धा त्या पद्धतीने वापरू शकता, किंवा तुम्ही अगदी पावडरसुद्धा करू शकता, किंवा अशी भरडसुद्धा ठेवू शकता. तर इथे आपला तयार झालेला आहे मस्त असा मुखवास, ज्याची चव अगदी छान लागते. आणि प्रत्येक पदार्थ हा आपण रोज वेगवेगळा घेऊन नाही खाऊ शकत, त्यामुळे मिक्स केलं ना की छान खायला पण बरं पडतं. आणि आता इथे मस्त एका हवाबंद डब्यामध्ये, म्हणजे भरणीमध्ये तुम्ही भरून रोज जेवणानंतर किंवा दिवसातून जसं जेवण आपलं झालं, किंवा एकदा दोनदा तीनदा तुम्ही हा खाऊ शकता. जेणेकरून म्हणजे त्याच्यामध्ये जे आपले कॅल्शियमचे गुणधर्म आहेत ते सुद्धा आपल्या शरीराला भेटतात. जेवणानंतर जो वास येतो तो सुद्धा बंद होतो. आणि अगदी छान जेवल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये आपण मीठ वापरलं ना, त्यामुळे आपल्या तोंडाची चवसुद्धा गेली असेल ना ती सुद्धा परत येते. त्यामुळे असे खूप फायदे आहेत मुखवास खाण्याचे. तर नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या रेसिपी अगदी साध्या सोप्या असतात, ज्या की अगदी सहज कोणीही बनवू शकेल. इतक्या साध्या सोप्या रेसिपी असतात, कोणत्याही प्रकारची अवघड त्याच्यामध्ये नसते. आणि जरी तुम्हाला काही वाटलं तुम्ही कमेंट करून नक्की. तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय. आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा.